400 पारचा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्या, पण मित्र पक्षांचा मान राखा. गजानन कीर्तीकरांचा मोदींना टोला. विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणं भाजपची संस्कृती, कीर्तीकरांचं वक्तव्य. कोण नकली कोण असली लोक ठरवतील. पक्ष फोडायचा आणि दुसऱ्यांना नकली बोलायचं, जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला. नाशिक लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता. नाशिक करता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोनही पक्ष आग्रही, तर हेमंत गोडसे छगन भुजबळ की तिसऱ्यालाच लॉटरी लागणार याकडे नजरा. महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार. नाशिक पालघर मुंबईचा तिढा सुटल्याची अंदाज संजय शिरसाट यांची माहिती. रावेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरीची शक्यता. आमदार संतोष चौधरी अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता. श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यानं संतोष चौधरी नाराज. महाविकास आघाडीची पालघरमध्ये जाहीर सभा. भारती कांबळेंच्या प्रचाराकरता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरे करणार सभेला संबोधित. सुनील तटकरेंच्या शेकाप नेत्यांना कानपिचक्या. जिल्ह्यात नेहमी शेकाप काँग्रेसमध्ये लढती झाल्या. राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेलात याचा विचार करा, तटकरेंचा शेकापला सल्ला. धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा. चंद्रशेखर बावनकुळेंकडे दिला राजीनामा. 14 एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश. एमपीएससी कडून पीएसआयची शारीरिक चाचणी लांबणीवर. लोकसभा निवडणुकीचं कारण देत चाचणी ढकलली पुढे. शारीरिक चाचणी पुढे ढकलल्यानं उमेदवारांना मनस्ताप. महायुतीतील वाद मिटवण्याकरता 6 सदस्यांच्या समितीची स्थापना. समितीत 3 पक्षातील प्रत्येकी 2 जणांचा समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.